हेलो गाइस, माय नेम इज अनिकेत। आई एम निखिल। आइए आज जान लेते हैं कि जिन लोगों की पूरी रात दिन सड़कों पे गुजरती है उन लोगों की जिंदगी कैसी होती है। प्रॉपर कुठले का तुम्ही? प्रॉपर औरंगाबादचे? हां, औरंगाबादचे सर. आणि घरात काम कोण कोण करतं? म्हणजे तुमचं दिवसभराचं भागतं कसं? आम्ही भीक मागते, हातावर हात मागतो. दिवसभर आम्ही भीक मागायला जातो. काय कामं नाही देते ना. म्हणजे कामं वगैरे कुठे म्हणजे आता या गरिबाला कोण देणार कामाचे रोडावर राहिले? कोणी भांडे धुवून देणार आहे का? कोणी काय करणार आहे काम देणार? कोणीच नाही. तुमचं बरोबर आहे, लोकांनी त्यांची मानसिकता बदलायला पाहिजे. लोक काय म्हणतात, तुम्ही रोडावर राहता, उद्या चोऱ्या राहता, उद्या काय होईल? तुम्ही काय कर? कोण भरून देईल? कोणी आले आम्हाला धरून. आणि ह्याच्या पहिले म्हणजे कुठे होती? त्यांचाच होता आम्ही. लय भारी तिथे किती वर्षापासून? तिथं आम्हाला नाही नाही म्हणलं 5-7 वर्ष झाली. 5 हां. दादा वगैरे शाळेत वगैरे जाता का तुम्ही? आम्ही कोणी नाही, आमच्या लहानपणापासून कोणी शाळेत मुलं वगैरे कोणीच कोणच नाही. नाही. म्हणजे तुमची अशी इच्छा असेल ना पोरांनी शिकावं वगैरे पण दादा आहे, पण आता ते लोक म्हणतात म्हणजे आमच्या पोरं टाकू शाळेत, पोरं शाळेत टाकू, असं करू तसं करू, पण कोणीच टाकत नाहीत ना. डायरेक्ट अर्ज घेऊन जातात, लेकराचे फोटो ते घेऊन जातात, पण कुणी लेकराचं काय भलं करा. बघू हे हा जो आम्ही व्हिडिओ बनवतो आहे ह्या मार्फत आम्ही पूर्ण भारतात जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचा हा व्हिडिओ पोहोचवू आम्ही, आणि जास्तीत जास्त लोक मदतीला पुढे येतील. तुमच्यासारखे लोक जे उड्डाणपुलाखाली राहून त्यांचं म्हणजे दिवसभर म्हणजे वगैरे त्यांचं भागू लागले आता त्या पण आता तुम्ही वाटायला टाईममध्ये येतात, तुम्ही कोणी वाटायला येतं तेच खाते. नाही तर चहा पाण्याला तर राहतो काय मी कोणाकडून भीक मागत आपल्या पोरांचं लेकरं वाढतं. संध्याकाळचं आम्ही कसं करतो? कोणी बी वाटायला येतं, खाया प्यायला येतं. त्याचं काय खाया प्यायचं काय कमी नाही. पण हे राहायचं खायाप्यायची तर सोय आहे, पण राहायची सोय नाही. आणि म्हणजे आता तुम्हाला पुढे काय वाटतं, पुढे काय होईल येत्या मग काही तेच ना, काळात? आता माझं तर झालं, पण या लेकरांचं पुढं काय स्वस्त आहे? त्या लेकरांचं काय जिंदगी कोणी आता तुम्ही म्हणतात मग मोठी लोक आहेत, मी तुम्हाला घर बांधून देतो, मी तुम्हाला असं बांधून देतो. नाही पण कोणी घर बांधणं वगैरे हे तर आम्ही एवढे मोठे लोक नाही की तुम्हाला मोठं नाही, पण सांगणारे काय. बरं वेळोवेळी जेव्हा आम्हाला मदतीचं आम्हाला वाटेल की यार तुम्हाला मदत हवी आहे, आम्ही तेव्हा येऊ. तुमच्या पोरांना वगैरे खायला प्यायला कपडे वगैरे. म्हणजे आता थंडी वगैरे आहे तर तुमचं म्हणजे कसं तिथंच झोपतात, काय करायचं? तिथंच आहे, थंडीच्या उन्हाळ्याचं पावसाळ्यात जाऊ दे, उन्हाळ्यात जाऊ दे. कधी कोणी नेते वगैरे मदतीला वगैरे कोणी येतात? कोणच नाही भाऊ. तारे लिहून घेतात, कागद मोठे मोठे येतात, तारे घेऊन जातात. आता ते धर्मशाळेत काय म्हणतात, नवरा बायको लेकरं आलं असं जमतं का? म्हणजे आता या लेकरांना आलं, हे पोरगं आलं, त्याची बायको आलं, तर तुमच्या मनात काय असलं तर आम्हाला बी डाव देईल ना. आमच्या लेकरं बाळांत काय होईल? आमचे लेकरं बाळ सोडून जाते तो झोपायला आम्हाला. नाही बरोबर आहे. असं राहतं. म्हणजे आमच्या धर्मशाळेत बी जात काय ते म्हणतात दिवसभर तुम्ही काही करा, संध्याकाळचं येऊन जा, मग त्यांना फायदा आहे ना आमच्यावर. आता म्हणजे मेन गोष्ट तुमच्या पुढे असंच आहे, मुलांचं आयुष्य, तुमचं आयुष्य. मग तेच ना, आमचं झालं, आमचं कसं बी आपण आज उद्या शाळेत सत्तबाईन मग आम्ही काय करायचं? दादा तुम्ही काही काम करता का? कागदपत्रे, कागद 100-200 रुपये हे मागव 100-200 रुपये होतं, त्यात आपल्या लेकरं बाळाला कधी घालतो. बघू आम्ही म्हणजे आता हे बघा दर रविवारी आम्हाला होईल तेवढं आम्ही तुम्ही इथंच असतात हा, इथंच. आम्हाला होईल तेवढं आम्ही येऊन तुम्हाला प्रोव्हाइड करू. खायच्या प्यायच्या काही गोष्टी असेल ते देऊ तुम्हाला, चालेल ना? काही हरकत हा. नाही. तुम्हाला काही त्रास तर नाही ना नाही गोष्टीचा? आम्हाला आम्ही नाही काही- तरच काहीच नाही. नाही तुम्ही आले ते सांगितलं की फोटो वगैरे काढून घेऊन मग जा. त्याचं फोटो काढून घेतो हे करतात, पण काय फायदा आहे आमचा? फायदा तर काय? आता या लेकरांना टाकलं तर त्या लेकरांना भेटून नाही द्यायचं, असं करून नाही द्यायचं, नाही करून काय फायदा काय? तेच आहे. आता आम्ही 9 दिवस जन्म घेतला लेकरांसाठी, लोकांचे भरोसे सोडलेत का? लहानाची मोठी कशी बी करतात.